कंधार तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी आलो असून आम्ही सहजासहजी जात असताना आपला DNP हे खत वापरलेले आपले प्रगतशील शेतकरी तुकाराम माळी यांच्या प्लॉटमध्ये उभा आहोत। या ठिकाणी आमचे स्टेट हेड अजितजी खोटे साहेब, त्याचबरोबर आमचे झोनल मॅनेजर जाधव साहेब, त्याचनंतर आमचे ASM किरण वसेकर साहेब। आपण आज या ठिकाणी आपले प्रगतशील शेतकरी तुकाराम माळी यांच्याकडून DNP या खताबद्दल आलेला अनुभव यांच्याकडून माहिती घेऊया। नमस्ते, आपलं पूर्ण नाव सांगा। तुकाराम गोवर्धन माळी, मोबाईल नंबर 73 50 53 0053, गाव तालुका गावडी झारपळ। आता आपण कांद्याला कोणकोणती खतं वापरलीत, कधीपासून वापरताय, कुठल्या स्टेजला वापरताय आणि आलेला रिझल्ट तुम्हालाचा अनुभव सांगा। मी DNP 7 वर्षापूर्वीपासून वापरतो। हो, इथं आमच्या गावात उपलब्ध नव्हता, काठीहून मी घेऊन येतो। मराठवाडा काठीच्या जवळ आहे, तिथून आणून टाकीत होतो। DNP असा खत आहे की ती सुरुवातीला जर तुम्ही टाकला पेरणीच्या टायमाला किंवा लावणीच्या टायमाला, तर त्यात समजा घटक तयार करते, ती रोगाला प्रतिकार इतका जर मजबूत करते कांदा की ह्याला पाणी लागलं होतं। ह्या प्लॉटला जवळजवळ ही 2 महिन्याचा प्लॉट आहे, तर 1 महिना ह्यात पाणी होतं। तर ही जी पुन्हा पिकअप घेत आहे असा खात ज्या टायमाला चालू होतं तेव्हा ती इतका फास्ट येतो, त्यावेळेस ग्रोथ फास्ट होते कांद्याची, पण आणि रोग प्रतिकार क्षमता जास्त आहे। DNP टाकल्यानंतर त्याला म्हणजे दुसरा खात करपा डावणी भुरीचा कोणताही प्रादुर्भाव आणि दुसरा खात बी कमी टाकायची पाळी येते। 24 ह्याला फक्त 1 वापरलाय आणि DNP 3 वापरले एकरी आणि सुपर दाणेदार 1 वापरले, झाला खात झाला एवढाच। कमी खर्चात उत्पन्न जास्त, कमी खर्चात उत्पन्न जास्त, त्याचा DNPचा हा फायदा आहे। तुम्हाला अजून एक प्रश्न आहे माझा, आता मध्यंतरी पावसाळी वातावरण संपलं, जेव्हा लावला तेव्हा पाऊस चालू होता, पाऊस संपल्यानंतर पुन्हा ऊन पडायला चालू झालं, म्हणजे आता थंडी पडायला लागलेली आहे। ती थंडी पडल्यावर आता धुकं पडतंय, धुक्यानंतर बऱ्याचशा कांद्या प्लॉटवरती असं शेंडे जळून प्लॉट खराब झालेले आहेत बरेचसे। तसा याच्यात तुम्हाला काही जास्त अनुभव आला का, खराब झाला माझा असं काय वाटलं? नाही, DNP टाकल्यामुळं अजिबात खराब झाला नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही तर DNP टाकला नाही चुलत्याने। हे तुमच्या चुलत्यांचा प्लॉट आहे का? या प्लॉट मध्ये तुमच्या बरोबरचीच लागण आहे का? बरोबरची लागण आहे, आणि ह्या लागणीमध्ये त्याने DNP वापरलेलं नाही। जसा हा प्लॉट तुमचा ठिबक वरती आहे तसा यांचा पण ठिबक वरतीच आहे। तुमच्याला जसं पाणी लागले त्यांच्यालाही पाणी लागलं होतं, त्यांचं रान वापस आहे तर थोडं बरोबर फलग्यातला आहे। आणि याच्यात बघा, याच्यात याची वाढ याचा फरक दिसतोय आणि याची वाढ याच्यात फरक दिसतोय। आता आपण 2 गोष्टीत फरक बघूया। आता हे आपण 2 प्लॉट मधला फरक बघायला लागलोय। ज्या प्लॉट मध्ये DNP वापरलेलं नाहीये तो प्लॉट, आणि ज्या प्लॉट मध्ये, या दादा इकडे, ज्या प्लॉट मध्ये आपण DNP वापरले त्याच्या प्लॉट मध्ये चा फरक असा दिसून येतोय की बल्ब साईज मध्ये फरक आहे। याचा बल्ब साईज छोटा आहे, याचा बल्ब साईज मोठा आहे। याची पाण्याची काळोखी खूप चांगली आहे आणि यांच्या उंची 1.5 पट फरक आहे। याचे शेंडे जास्त जळालेले वाळलेले दिसत आहेत, याच्यात फक्त थोडासा हे दिसतोय ती पण एखादी फवारणी केल्यावर कव्हर होऊ शकते। आणि याचा जो लिफीचा थिकनेस आहे, पत्तीचा जो थिकनेस आहे तो याच्यात कमी जाणवतोय। याची जर पत्ती बघितली तर खूप जवळ आणि छोटी आहे, आणि तेवढ्याच बरोबरचा याचा बघितला तर याची पत्तीची जाडी खूप मोठी आहे आणि पत्ती खूप मोठी आहे। आणि सर DNP काय होतं माहिती आहे का, 200 पाकिट जर एकरी निघलं तर त्यात 160 ते 150 पाकिट 1 नंबर माल असतो। हा, म्हणजे ग्रेडिंग म्हणजे 80% ग्रेडिंग करायची पाळी येते, त्याचा विषय नाही। परंतु मार्केटमध्ये 6000 1,500, तर आपला माल 90% ते 80% 6000चाच माल असतो। 1 नंबर क्वालिटीचा, 1 नंबर माल, 1 नंबर क्वालिटीचा माल 80 ते 90%च्या दरम्यान निघतो। 2 नंबर मध्ये निघतो, 3 नंबर मध्ये असा निघतच नाही। आता तुम्ही तिकडला माझा प्लॉट बघितला पेरलेला, तर जवळजवळ 600 पाकिट माल, त्यातलं 400 पाकिट 1 नंबर माल आहे। अरे वा। आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? किती एकर कांदा आपला सगळा? माझा सध्या ते 12-13 एकर कांदा आहे। 12 ते 13 एकर। यावर्षी म्हणजे तुम्ही लखपती किंवा करोडपतीच म्हणावं लागेल, कारण की कांद्याला आज 60 रुपये आजचा दर चालू आहे, 60-70 रुपये, 100 रुपयेपर्यंत जाईल असा अंदाज दिला जातोय। आणि शेतकऱ्याला चांगले दिवस आलेले आम्हाला बघायला खूप आनंद होईल, आणि आम्हाला याचा खूप मोठा अभिमान आहे की आमच्या क्रियाजन कंपनीचं DNP वापरणारा शेतकरी जर करोडपती झाला तर खूप समाधान वाटेल आम्हाला।
कारण DNP असा आहे की गरीबाला तारणारा खात आहे. अरे वा वा, एक नंबर शब्द वापरला. कारण रेट मध्ये त्याचं किंमत आता 700 रुपये आहे पॅकिंग. 50 किलोची पॅकिंग 40 किलोची 40 किलो 700 रुपयाला आहे. 700 रुपयाला. बरोबर बरोबर. आणि दुसरं जर खात घ्यायचं म्हणलं तुम्ही तर 1,500. आपलं 12-32 घ्यायचं म्हणलं तर 1900 आहे, 1800 आहे. म्हणजे असं म्हणायचं का तुम्हाला, छोटा पॅकेट बडा धमाका, हा. कमी खत असून जास्त उत्पन्नात फायदा करून देत कारण मी DNP नसले तर 2-3 दिवस म्हणजे बेसल डोस टाकायला थांबतोय. पण जेव्हा DNP उपलब्ध होईल तेव्हाच खात टाकतोय. आता तुम्हाला ह्या व्हिडिओ जो आम्ही महाराष्ट्रात पूर्ण प्रचलित करू, याचा तुम्ही आता नंबर, तुमचा मोबाईल नंबर सांगितला, आणि एकदा मोबाईल नंबर सांगा. 7350 7350 53 53 0453. 0453. याच्यावरती तुम्हाला महाराष्ट्रातून सगळीकडून फोन येणार आणि त्याला तुम्हाला ह्या गोष्टीचा फीडबॅक द्यावा लागणार. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? हो, तयार आहे. हा, नाहीतर असं नको व्हायला की बाबा मला न विचारता माझी मुलाखत घेतली. तुम्ही शेतकरी आहात म्हणून ऑन रेकॉर्ड मी तुमच्याकडून हे गोष्टी घ्यायला लागलोय की सुधारणा झाली तर समजायचं उलट चांगला आहे. हा, कारण एकदम कारण मार्केटमध्ये माल आता तुम्ही हे प्लॉट जर बघितला तर ह्याला फक्त 2 स्प्रे दिले तुम्ही. लोकांचं 4-4, 5-5 स्प्रे घेऊन असं प्लॉट नाही. या प्लॉटला तुमच्या काळोखी खूप छान आहे. हा, खूप छान आहे काळोखी. कारण ही जे आहे ना पूर्ण इथं पाणी साचल्यावर प्लॉट आहे. तरी मग ह्याच्यापरी दुसरं समजा माझं उजवा प्लॉट आहे. तुम्ही जर बघितलं तर समजा कांदा म्हणजे बल्ब साईज तुमची खूपच छान आहे. आता हा 2 महिन्याचा कांदा असून, हा 2 महिन्याचा कांदा असून याची जो बल्ब साईज आहे ना आणि याचा जो बल्ब साईज आहे, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि यावर्षी वरुण राजा आपल्याला चांगला प्रसन्न झालता आणि तशीच आपल्याला तुमच्या धनलक्ष्मी प्रसन्न व्हावी आणि कांद्याला सोन्याचा भाव यावा. मधून एक फक्त विनंती आहे की सरकारला हात जोडून की हालचाल काय करून हाय असं राहू द्यावं. कारण कांदा ही पीक सरकारवर डिपेंड आहे. चालेल चालेल. धन्यवाद दादा, धन्यवाद. कमी किमतीत एकदम उच्च प्रतिसाद करता. एकदम या ठिकाणी तुम्ही आपलं क्रियाझन ॲग्रो बायोटेक या आमच्या कंपनीला आपलं मनोगत व्यक्त केलं व DNP बद्दल आलेला रिझल्ट व इतर शेतकऱ्यांनी त्याचं आपलं दिलेलं मनोगत, त्याबद्दल आम्ही क्रियाझन ॲग्रोतर्फे आपलं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.